नमस्कार मंडळी, कसे आहात? खुश आहात ना? समाधानी राहा म्हणजे खुश राहाल. बालकथा मालिकेतील सुखीच्या गोष्टींमध्ये आजच्या गोष्टीचं नाव आहे छूमंतर. आता छूमंतर म्हणजे जादू. तर ही काय गोष्ट आहे बघूया. सुखी काय म्हणतो, काही दिवसापूर्वी मी मरायचा तो थोडक्यात वाचलो. म्हणजे मरायचा म्हणजे खूपच नाही पायी. हे सगळं कशामुळे झालं होतं? तर सिद्धूमुळे. कारण एकदा बाबा म्हणाले, सुखी, उद्या आई आणि मी जरा मोकळे आहोत, तर असं वाटतं की तुला कुठेतरी फिरायला न्यावं. तर आपण माथेरानला जाणार आहोत. तुला आवडेल. तिथे डोंगर आहे, दऱ्या आहे, सुंदर निसर्ग आहे, सूर्यास्त आहे, सगळं रमणीय आहे. बोल, तू एकटा येतोस की तुझा कोणी मित्र न्यायचंय सोबत? तर मी म्हटलं, कोणाला म्हणजे काय? अर्थात माझा मित्र सिद्धूला न्यायचं आपण. आई म्हणाली, अरे त्याचे आई बाबा पाठवतील का आपल्या सोबत? तर मी म्हणालो, थांब आई, आत्ता विचारून येतो सिद्धूकडे जाऊन. मी मी धावत सिद्धूकडे गेलो. धापा टाकत त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या आईला नमस्ते केलं. आणि त्याच्या आईने मला उत्तर दिलं नाही, पण त्याच्या वडिलांना ती म्हणाली, पहा मुलावर किती चांगले संस्कार आहेत, आल्याबरोबर तो नमस्ते करतो, चपला सुद्धा त्यांनी बाहेर ठेवलेत पहा. मी त्यांना समजावून सांगितले की आम्ही उद्या माथेरानला फिरायला जाणार आहोत, ट्रेननी जाणार आहोत, आणि त्यासाठी आम्ही सिद्धूला आमंत्रण देत आहोत. तुम्ही पाहिजे तर माझ्या आईशी बोला. त्यांनी ताबडतोब परवानगी दिली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो. खूप गर्दीमध्ये लोकलने नेरळपर्यंत गेलो आणि तिथून पुढे खेळण्यातल्यासारखी एक लहानशी ट्रेन होती. ती खूप सावकाश जात होती. त्याच्या खिडक्या मोठ्या मोठ्या होत्या. जाताना जंगल, बोगदा, पाण्याचे धबधबे, इतके सुंदर दृश्य दिसत होतं. एका खिडकीवर मी आणि एका खिडकीवर सिद्धू, अशा आम्ही जागा पटकवून बसलो. आम्ही बाहेर डोकं काढून बघत होतो. छान काय काय दिसतं आम्हाला गंमत वाटत होती. आई बाबा आमच्या पॅन्टला धरून मागे ओढत होते आणि सारखे ओरडत होते, अरे पडाल, जरा जपून, जरा जपून. आता तिथे मध्ये गच असताना आम्ही कसे पडणार होतो, पण आई बाबा बोलत होते. आता थोड्या वेळाने आमच्या बाबांनी आम्हाला गुंतवून ठेवायला एक युक्ती केली. ते विदूषकासारखे बोलू लागले. ते म्हणाले, मुलांनो, थोड्याच वेळात तुमच्या समोर एक कार्यक्रम होणार आहे, लक्षपूर्वक बघा. आम्ही ताबडतोब खिडकीपासून दूर झालो आणि बाबांकडे बघायला लागलो. माझे बाबा इतके विनोदी आहेत ना, काहीतरी गंमत आम्हाला नक्की बघायला मिळणार होती. आता आमच्या डब्यामध्ये जे इतर प्रवासी होते ते पण माना वळवून आमच्याकडे बघायला लागले. बाबा म्हणाले, माननीय प्रेक्षक हो, आता जादूगार अजिंक्य तुमच्या समोर काही करामती करून दाखवणार आहेत. अशा करामती करून ते देशामध्ये लोकप्रिय झालेले आहेत. तलवार खाऊन दाखवणारे, काचेचे दिवे, बरण्यांच्या काचा खाणारे, असे हे जादूगार आहेत. त्यांच्या मोहिनी तंत्रामुळे सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. तर आता ते खतरनाक प्रयोग सादर करणार आहेत. भित्र्या लोकांनी कृपया बघू नये. तर सावधान. आणि बाबा हातांनी, दोन्ही हातांनी असे त्यांनी डाव्या हाताचं एक बोट पकडलं, खूप जोर लावून ते पिळलं, काडकन आवाज आला. तर त्यांनी ते स्वतःचं बोटच तोडलेलं दिसू लागलं. रक्त मुळीच दिसत नव्हतं, पण बोट मात्र तुटलं होतं. तिथे मोकळी गुळगुळीत जागा होती. शपथ, बाबा म्हणाले, भ्रम 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 रेम. त्या शब्दाचा तर अर्थ माहित नाही, पण मी जोर जोरात टाळ्या वाजवला. सिद्धू जोरात ओरडला, वा 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 वा. त्यानंतर बाबांनी तो हात स्वतःच्या खिशात कॉलर खाली नेला आणि म्हणाले, छू मंतर आले हो, आजा वापस. आणि खरंच जुन्या तुटलेल्या बोटाच्या जागी पुन्हा नवीन बोट आलं होतं, अगदी पूर्वीसारखं. अर्थात ही हात चलाखी होती. बाबांना मी कशी केली ते विचारणारच होतो. तोच सिद्धू म्हणाला, कसं केलं हे? बाबा नुसते हसून म्हणाले, हे सारं तुला लवकर माहीत झालं तर तू लवकर मात्र होशील. सिद्धू विनवणीच्या स्वरूपात म्हणाला, अजून अजून एकदा करून दाखवा ना. छू म्हणतात म्हणून बाबांनी पुन्हा एकदा तेच करून दाखवलं आणि वाकून मुजरा केला. आम्हाला वाटलं कार्यक्रम संपला, पण तसं नव्हतं. बाबा म्हणाले, लोकांच्या आग्रहाखातर हा कार्यक्रम पुढे चालू राहत आहे. लक्षपूर्वक पहा. नाण्याचे प्रगटीकरण कोणाच्या नाकातून होणार आहे? बापरे, मी माझ्या नाकाला चाच पडले. छे छे, नाणं मावणं तर माझ्या नाकात शक्यच नव्हतं. पण बाबांनी एक नाणं बाहेर काढलं, शर्टवर घासलं, हवेत फिरवलं, पण नाणं काही गायब होईना. त्यांनी विचारात पडल्यासारखा चेहरा केला.
मी हसू लागलो. मी म्हणालो, कसले जादूगार, नाणे तरी गायब होत नाही. बाकीचे लोकही हसू लागले. बाबा लाल लाल झाले. त्यांनी पुन्हा आवाज केला, भ्राम भ्रूम छू मंतर चल जा किसके अंदर, असं म्हटलं आणि नाणं गायब झालं. बाबा म्हणाले, काय सुखी जिरली ना तुझी, आता बघ हे नाणं मी कोणाच्या नाकातून काढून दाखवतो. मी पटकन माझ्या नाकावर हात धरला. सिद्धू आवाजून बघत होता, तर बाबांनी हात लगेच त्याच्या नाकाजवळ नेला आणि असं ओम ह्रीम राम जोम असं म्हटल्याबरोबर छू निकाल म्हटलं आणि लगेच नाणं त्यांच्या हातात. आता माझे बाबा एवढे चतुर आहेत हे मला माहितच नव्हतं मंडळी. आपल्या नाकातून नाणं काढून दाखवलं म्हणून सिद्धू एकदम गर्वाने फुगला. गंमत वाटून तो बाबांना म्हणाला, आणखी एकदा छुमंतर करा ना. बाबांनी परत एकदा नाणं गायब केलं आणि त्याच्या नाकातून काढून दाखवलं आणि म्हणाले, विश्रांती, आता आपण काहीतरी खाऊन घेऊ. आईने घरून येतानाच कटलेट आणि केक आणलं होतं. आम्ही दोघंही ते चविष्ट पदार्थ मजेत खाऊ लागलो. अचानक सिद्धू आईला म्हणाला, काकी तुमची टोपी किती गोल आणि छान दिसत नाही. तर आई म्हणाली, अच्छा तुला आवडली. सिद्धू म्हणाला, कशासारखे दिसते ते माहितीये. आई म्हणली, कशासारखी. अंतराळवीरांच्या हेल्मेट सारखी गोलाकार आहे ना म्हणून. बाबा म्हणाले, अगदी अचूक वर्णन. ही अंतराळवीराच्या हेल्मेट सारखी दिसणारी जी टोपी आहे त्याची फॅशन काळाच्या बरोबर चालते. जरा इकडे ये, असं म्हणून बाबांनी आईची नवी टोपी सिद्धूच्या डोक्यात घातली आणि म्हणाले, हा पहा अस्सल अंतराळवीर. आई म्हणाली, अगो बाई खरंच अंतराळवीर दिसतो. एकदम सिद्धू फुशारला, छाती फुगवून ऐटीत बसला. आजूबाजूची माणसं त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होती. तो गोड दिसत होता म्हणून बाबा आम्ही सारेच हसत होतो. इतक्यात आईस्क्रीमवाला आला. आम्हाला आईस्क्रीम घेऊन दिला आई बाबांनी. आम्ही ते सावकाश खात होतो. सिद्धूचं आधी खाऊन झालं म्हणून तो खिडकीपाशी गेला आणि डोकं बाहेर काढून गंमत बघू लागला. खिडकी बाहेरचा निसर्ग भराभरा मागे सरत होता आणि सिद्धूला ते बघताना मजा येत होती. त्याच्या डोक्यावरती अंतराळवीरासारखी टोपी होती ना. एवढाच बोगदा आला. आईने कोपराने हळूच मला खुणावले. बाबांनी दुसऱ्या खिडकीतून हळूच हात बाहेर घातला आणि जरा सुद्धा निमिषार्धात सावधपणे जराही आवाज न करता सिद्धूच्या डोक्यावरची टोपी अलगद काढली आणि ती फटकन खिडकीपासून दूर झाली आणि त्यांनी आपल्या पॅन्टच्या पट्ट्यात ती मागे खोचली असावी. मी हे सगळं स्पष्ट पाहिलं कारण मी खिडकी बाहेर बघत नव्हतो. पण सिद्धूने हे बघितलं नव्हतं ना. आईची टोपी डोक्यावर नव्हती. घाबरून तो खिडकीपासून मागे सरकला. आईला म्हणाला, आईकडे बघायला लागला तो पहिले. तर आई एकदम किंचाळली, सिद्धू काय झालं, माझी टोपी कुठे गेली, नवीन आहे ती. सिद्धू घाबरला. तो म्हणाला की काकी तुमची टोपी नवीन होती का. तुम्ही काळजी करू नका, मी मी भरून देईल तुम्हाला. माझ्यापाशी तिकिटापाशी जमवलेले काही रुपये आहेत ते मी तुम्हाला देईल. तुम्ही नवी टोपी घ्याल त्याच्यामध्ये. बाबांना त्याची ही अवस्था काही पाहवली नाही. त्यांनी मजेदार चेहरा केला आणि नाटकी अंदाजात ओरडले, लोक हो लक्ष द्या. ए रडू नको, शांत हो. तुमच्या सेवेसाठी तत्पर सुप्रसिद्ध जादूगार अजिंक्य इथे आलेले आहेत. त्यांची जबरदस्त जादू तुम्ही आता बघाल. या धावणाऱ्या ट्रेन मधून खाली पडलेली टोपी ते परत आणून देणार आहेत. सावधान, छू मंतर राजा हात के अंदर, ओ काली कलकत्ते वाली तेरा वचन न जाए खाली छू. आणि बाबांनी एवढंच चलाखीने ती टोपी पाठीमागून हातात आणली की माझ्या सुद्धा लक्षात आलं नाही. सर्वांच्या तोंडून आनंदाचा चित्कार निघाला. सिद्धूचा चेहरा तर आनंदाने उजळला. त्याचे डोळे विस्फारले होते. त्याला आनंदाने जणू वेळच लागलं होतं. तो बाबांपाशी धावत गेला. त्यांच्या हातून त्याने टोपी घेतली आणि धावत खिडकीपाशी गेला आणि आता अंगातल्या सगळ्या शक्तीनिशी त्यांनी ती टोपी खिडकी बाहेर भिरकवली आणि मागे वळून तो माझ्या बाबांना एकदम म्हणाला, आता परत एकदा छू मंतर करून दाखवा ना, टोपी परत आणा ना, मला बघायचंय कशी येते ती. अरे देवा, माझे बाबा स्तंभित होऊन बघायला लागले आणि माझी मात्र हसून हसून मरेपर्यंत वाट लागली. मी पुरता बेजार झालो. अशी मजा आली ना.